नमस्कार. आता आजसुद्धा तोच इश्यू आहे रामभाऊ. जागा कमी आहे मोबाईलमध्ये. अपलोडिंग संपूर्ण बंद आहे आपलं. आणि फक्त आपण एक इंटेलिजंट पोलिसांचा प्रयोग केला होता या घरामध्ये, की त्या प्रयोगामुळे कसं झाले, पक्षश्रेष्ठी किंवा काही आपले डिपार्टमेंटची माणसं आहेत आपल्या, त्यांनी काहीतरी चुकीचा गैरसमज करून घेऊ नये. का एकदा आपण ठरवलं की ती गोष्ट पूर्ण करत असतो, बरोबर. आणि इथे रात्री साक्षात्कार झालेला आपल्याला, खूप मोठा साक्षात्कार. तिकडे चालू आहे तो साक्षात्कार, पण तो दाखवण्यासारखा नाही आहे, कारण की ते अतिसूक्ष्म जीव आणि अति महाकाय जीव यांच्यामध्ये ते चालू आहे, त्या पलीकडच्या घरामध्ये, किचनमध्ये. तर असं ह्या घरामधलं सुस्वरूप बदली होत आहे आपल्या घराचं. आणि हे सगळं स्वामी समर्थ आपल्याकडून करून घेतात. म्हणून आज आपण परत स्वामींच्या मठात चाललो आहे. तर अंतर्यामी शक्तीने कुठेही जाण्याचा आपल्याला एक विश्वसंचारणी शक्ती प्राप्त झाली. कुठे जाता येतं, कुठे कुठूनही येता येतं रिटर्न. तर ही सगळी बजरंग बलीची कमाल आहे, अंजनेय पुत्र यांची कमाल आहे. म्हणजे जंगलात गेल्याचा खूप मोठा फायदा झाला आपल्याला. आता सौ सीताबाई रंगनाथ शास्त्री वैद्य यांनी 47 पानावरती सद्गुरू बाळकृष्ण महाराजांची आरती सुंदर रचलेली आहे. तर आपण ती मागच्या अध्यायामध्ये घेतलेली आहे. तर आजचा अध्याय आपला 24व्या अध्यायावर आरतीवरती आहे, कमलामातेची आरती आहे. तर ही आरती आपण परत का घेतो, कारण की आई कमलामाता यांनी स्वामींसाठी भरपूर काही वेळ खर्च केला त्यांनी. तर जय देवी जय माता कमले, सुतपरिमालन कारिणी जय माता कमले, आरती ओवाळी तो प्रेमी तू विमले, पितृगृहचे दैवधन आले असुनी, अर्पुणी पतीचरणी ते तत्सेवा करुणी कष्टविली तनु. बरोबर. तर अशा प्रकारे साहेबांनी काय केलेलं आहे, आपलं आईवडिलांच्या घरचं सगळं धन हे त्या पतीच्या सेवेमध्ये लावून त्यांनी तो सगळा मठच स्वामींना देऊन टाकला. तर अशा ह्या आईसाहेब आहेत तिथे. कोमल प्रपंच साधुनी पातिव्रत्य जनांची सहजची दावणी, कुपी पडता स्वामी धावणी आली, बाहेर काढून तुझला त्याने रक्षी आली. आता हे लहान असताना एकदा ते एका विहिरीत पडले होते कमलामाता. स्वामींनी त्यांना पटकन जाऊन आपल्या लांब हाताने पटकन काढलं होतं, त्यांचे प्राण रक्षण केले. केशर कस्तुरी पद स्वामी गृही दिसले, दत्तप्रसाद फलभाग्य अनुभवले, अण्णजिरे नच तुझ वै स्वस्थ चित्ते असुनी, वर्षत्रय भोग असा सहजची भोगुनी, यतिराज पादुकांचा करंड देऊनी, तोषविली ते ताते तुझला गुरुणी, प्रपंच कार्या साधुनी स्थान स्वामींचे, सुस्थिर करुणी उत्सव चालविले प्रभूंचे, पुरोणी बहुयत्नी निजप्रती हेतू मनीचे, तजिले कलेवे वराते यश ठेवणी साचे, रंगनाथ सदाशिव वैद्य शास्त्री व नाशिककर यांची ही आरती आहे. अतिशय सुंदर आरती आहे. आता बाबू महाराजांची आरती आपल्याला आज घ्यावं लागत आहे, कारण की भक्तीचा हा भाग आहे. ते सुद्धा अंतर्यामी शक्तीवाले. आरती भक्तिकांता बाबू महाराज संता, प्रेमळ बोध वार्ता तव आनंद वार्ता, चंदन तरु जैसा तव कीर्तिगंध तैसा, सुखवी नित्य आम्हा स्वामी भक्तवतंसा, आकार निराकारी सामविला तो जरी, चिद्भव तो रूप त्वामी स्वामी पूजो अंतरी, भगवंत सर्वाभूती ऐसी तुती सविती, स्मृती तो प्रश्न दीप्ती नाशो अज्ञान भ्रांती, आठविता तो महिमा स्वामी भक्ता दाटे प्रेमा, आता तुझं सुखधामा वाहू अखंड प्रणाम. आता ही भक्तीची गोडी आपल्याला लहानपणी स्वामींनी लावलेली आहे. आपल्याला तिथले तात महाराज बाळकृष्ण महाराज आपल्याला घ्यायचे आहेत लहानपणी, आनंद महाराज आपल्याला घ्यायला यायचे, पण आपल्याला कळत नव्हतं की स्वामींचा मठ काय आहे. आणि मग आरती 26मध्ये त्याचं वर्णन आहे. गुरुवारी शनिवारी आरती असते. आरती जय बाबू महाराजा वंदू निरंतर तुझ्या पाया, बाळकृष्ण कमलेचा अंकुर नाम जयाचे, शुभ मणिशंकर स्वामी भक्ता सदा वरद कर, सरळशी शांतीचा सागर, भक्ती विरक्ती आणि शांती सदवृत्ती, लीनता वंदती, कृपा दया सद्बुद्धी तृप्ती, या विषयी नच किमपि भ्रांती, नवे धीर नेत्री जलधार वाहे, मणी वाटव रूप तुझे पाहावे, तुझ्या वियोगे व्याकुळ काया, कधी भेटसी तू श्री स्वामी गुरुराया.
मठस्थानी बैसुनी एकांतवासी स्वामी भक्ता लागी प्रेमे पासी भक्ती मार्गे दाटुनी चौकट त्यासी मनकामना पूर्ण सिद्धी सन्निधी. किती वर्णू तुझे गुण मी अपार आम्हा अज्ञ जना नसे त्याचा पार. अहंता गळाली मती खुंटलीसे म्हणून प्रति मी तुझ्या लागत असे. बळे लाविता चित्त कोठे अडेना येऊनी वारी भवयातना. रामतनय हा तुझ्या पाया पुन्हा वंदित सद्गुरू राया. D.R. पिंगे यांची आरती आहे. अतिशय पद्मा मातेची आरती आहे. तर ह्या पद्मा मातांनी पण अखंड जीवन स्वामींसाठी व्यतीत केलेलं आहे आणि त्यांची सगळीच्या सगळी जागा ही स्वामींच्या मठाला दिलेली आहे. आणि हे सगळं आपण का बोलतो रामभाऊ? कारण की विरोधी पक्ष जे करत आहे ते सगळं चुकीचं करत आहे. असं करून विरोधी पक्षाला काय समाधान मिळतं आणि काय त्यांना मोठेपणा साध्य होतो हे देवालाच माहिती आहे. तर 195 पानावरती 23वा अध्याय असा आहे. श्री परेशाय नमः कृष्णाय नमः असो हे एक वेळ वृंदावना निर्मळ मास सुदिनी वेणू वाजवे. श्री चक्रपाणी सुस्वरे नांदे तो नाद त्रिकुटा शिखरी संचारला सुनगरी विमाणी. बैसुनी अंबरी दाटले देवगण ब्रह्मा विष्णू महेश आणि अमरावती दिश म्हणती हा आदिपुरुष कैसा क्रीडेल पाहो. तो पशु पक्षी स्वापदे पादे नादे आकर्षिली गोविंदे जमुना जळ गती वेधे पांगुळलेले असे. स्थावर जंगमा झाला आनंदू गगनी स्थिरावला इंदू मळया निळ गती मंदू झाला नादवेदे. तो वेद ऋषी मंजुळे धडे मधलं एक वर्णन आहे. आणि त्या काळामध्ये गोकुळ कसं होतं, गोकुळातली जीवसृष्टी मनुष्य प्राणी हे कसे अतिशय उत्कृष्ट होते याचं वर्णन आहे. म्हणजे हा 23वा अध्याय एक अजरामर अध्याय. आणि पाऊस इतका विचित्र आहे बघा, इथे ग्रंथावरती पण पाऊस पडत आहे रामभाऊ. म्हणजे आपला ग्रंथच ओला करून लागला. श्री परेशाय नमः असं होय एक वेळा वृंदावनी. आणि त्याला मी सांगतोय का मंद मंद वर्ष बाबा, तर ते अमृता वर्षाधारा या इंद्रदेवाच्या आईसाहेब आहेत ते आपलं ऐकत नाही. आणि तो वरुणदेवसुद्धा आपल्या ह्या वर्षी ऐकत नाही. तर ते आपले आउट ऑफ कंट्रोल झाले. आणि इतका जोरात पाऊस येतो की तो थांबतच नाही. असा हा पाऊस आहे. श्री परेशाय नमः कृष्णाय नमः असो एक वेळ वृंदावन निर्मळ मास सुदिनी वेणू वाजविला. श्री चक्रपाणी सुस्वरे नादे तो नाद त्रिकुटा शिखरी संचरला सुनगरी विमाणी बैसुनी अंबरी. दाटले देवगण ब्रह्मा विष्णू महेश आणि अमरावती दिश म्हणती हा आदिपुरुष कैसा क्रीडेल पाहो. तो पशु पक्षी स्वापंदे नांदे आकर्षिली गोविंदे जमुना जळपती वेदे पांगुळले असे. स्थावर जंगमा आलानंदू गगनी स्थिरावला इंदू मळया निळगती मंदू झाला नादवेदे. तो वेद ऋषी मंजुळधनी गोकुळे गोपिकेचा मनी संचुरणी केली धवधनी वेधा अमृताचे. तेने वेदामृत सर्व सुख अनार्थ केले विश्व कामाक्षा कामोद्भव झाला पंचवाणी. तया ते मन्मथा सहित घालून पडले अकस्मात वज्रनारी मदन युक्त भेदली आधिका. त्या लावण्य गुणी निकृष्टा मुक्ता गौरा सुबाटा जयाच्या कुट संधीव सोटा मदन विराजित. आता तो पाऊस पण इतका हुशार आहे बघा, त्याला आपण जरासा दोष दिला की बनला पडला लगेच. म्हणजे तो आपल्या आज्ञेत आहे, तो आपल्या आज्ञा भंग करत नाही. पण माणसं आपली आज्ञा भंग करतात म्हणून पाऊस माझा ऐकत नाही यावर्षी. नाही तर दरवर्षी पाऊस माझा ऐकतो, माझं स्वागत करतो. मग आता माणसं असे विचित्र झाल्यामुळे आपण तरी काय करणार रामभाऊ? एकटेच आपण चमत्कार करू शकत नाही बरोबर. तो वेद ऋषी मंजुळ ध्वनी गोकुळी गोपिकेचा मणी संचरून गेला देवधणी धवधणी वेदामृतांचे. तेने वेदामृते सर्व सुख अनार्थ केले विश्व कामाक्षा कामोद्भव झाला पंचवाणी. तया ते मन्मथा सहित घालन कर पडले अकस्मात वज्रनारी मदनयुक्त भेदिली आदेका. त्या लावण्य गुणी निकृष्टा मुग्धा गौरा सुबटा जयाच्या कुट संधीव सोटा मदन विराजित. कैसिया काम सौंदर्य अदटा मदनयुक्ता सानटा कटाक्ष शरी शोभती वंकटा भ्रुभंग धनुषी. ऐस्या नादवेदे सुंदरा कामबानी झालिया जर्जरा हरिविरेह भरी अपारा पिढल्या अवस्थेने. मग केली भ्रतारेची चोरी निद्रित सांडिले सेजेवरी
एकेसी सुखे परिवरी सांडिली ते जेथे चित येते. आपण पूर्णचंद्र प्रकाशे श्रीकृष्ण भेटावा या उद्देशे वृंदावन पंते सुरसे निगती झाली. राव म्हणे सुख देवासी लेकुराव विने श्रेयसी कवण अधिक मानसी हे निरूपित. जरी स्थानपित्ते बाळका ते सांडून गेली कठीणत्वे आणि गृहपतीत रहित्व झाली कैसी येरे म्हणे मोक्षा लागुनी जेवी गृहसंपत्ती तेजुनी प्राणी संन्यास घरमे देहती. वणी असता रहित तेवी राया वणिताची चित्ते निराशे झाली कृष्ण गीते तेने गृहसंपत्ती काळ खाते विसरून गेल्या म्हणून पती भयरहित झाली अवस्थाबोध कोठे भेटेल गोपीनाथ म्हणून गिवसिताती कैस्या अति उत्कंठिता तारुण्य भरे काम उन्मता तिने हृदय कृष्णसुता झाला पडी भरू म्हणून ते अमृतकुंभ निरात होरावले अभंग की मदन होडे उचावले सैब अंग दुर्गावरी ऐस्या काम उन्मत्ता भरे गोपवृंदे चालली अपारे गिवसुत वेणू मुरलीश्वरे देखीला गोपीनाथ ते मेघ सावळी श्रीमूर्ती इंद्रनीळ गर्भाक कांती किरण फांके डिंगांती दिसे वन सुनिळा चतुर्भुज लावण्य पुतळा पहिला तारुण्याचा मांडा कासे काशीला सोनकळा अंगी चंदन भोरी सुगंध वन पुष्प भाळा श्री कंठी साजिती गोपाळा भावभूषण सुढाळा वरी हातसर मोग नाभी टिळा लल्लाटी अंगी हरी चंदनाची उटी मोर पिसा वेठी वरी थाकुटी केतकी दळे ते भासती जैसी हेमत तगटे झळकुंभे डुलती सानटे कानी कुंडले तेजिष्टे जैसिया चंद्रज्योती. तर आता या 25व्या ओळीमध्ये इथे आपल्याला असं वर्णन मिळालं आहे की परमेश्वर हा इतका सुंदर आहे की त्याचा मोर पंखी असा परमेश्वर आहे साक्षात श्रीकृष्ण भगवंत. आणि आपल्या घरात दुपारी एक देव येऊन गेला रामभाऊ आपण त्याचं वर्णन करू शकत नाही तो परत येणारच नाही मग आपल्याला. आणि ते देव इतका सुंदर होता की त्याला कमीत कमी मी अर्धा एक तास नुसतं बघतच राहिलो होतो. असा एक देव आपल्या घरात दुपारी येऊन गेला आहे बरोबर. म्हणजे साधारणतः परमेश्वराची लीला ही मानवाला कधीच कळू शकत नाही. म्हणून 26 आणि 25 ओळीमध्ये आपण परत एकदा वाचन घेऊ. मर्गज इंद्रज्योती कटीतटी रत्ने मेखळा कासेवरी साजे गोपाळा शूद्र घंटिका मंजुळा वाजती रणसंती मर्गज पावे मोरी काके सिंगे विताटी तट करी सतेज विराजे हृदयावरी श्री वत्सलांछन आणि सुरंग अधरावरी वेणू विराजेती सुस्वरी देवडा पाऊला श्री मुरारी त्रिभंगी उभा असे ऐसा शृंगार रसयुक्त गोपिका देखीला श्री अनंत हरुषे निर्भरा समस्त झाल्या विरहिनी जाणून तयाची अवस्था देवे धरिली बहुरूपता हाते हात धरुणी तुरिता देती आलिंगना दे चतुर्भुज लतांग मेळी केली प्रेमसुखाची दिवाळी तो आनंद फणी मोळी शेष वानू नेने तो आनंद प्रेम फळाचे पुष्प शांभव सुखाचे केले माप. आता ही लीला आपल्याला लहानपणी कळत नव्हती रामभाऊ का हे ग्रंथ काय बोलतोय याच्यामध्ये आपण काय वाचतो हे मला लहानपणी कळत नव्हतं. पण आता ह्याचा अर्थ आपल्याला संस्कृत शाळेत शिकल्यामुळे सगळ्याचा सगळ्या ग्रंथाचा अर्थ कळतो आपल्याला. पण याचं निरूपण आपण कधी घेणार आहे की हे सगळ्या भाषेंमध्ये मी कन्वर्ट करणार आहे. आणि मी दिगंबर भाऊ किंवा तुम्हाला एक वचन दिलेलं आहे करोना काळामध्ये की मी रामचरित्र मानस रचेल. तर हेच ते रामचरित्र मानस आहे बरोबर. कारण की कसं आहे पुरुषार्थ तर आपण अनेक प्रकारचे करत आहोत बरोबर. पण ह्या पुरुषार्थासारखा पुरुषार्थ या जगात कुठलाच नाही कारण की हे परमेश्वराचं आख्यान आहे. म्हणून 197 पानावरती आपण परत माप काढूया त्याचं की माप करी तो नुगवे अमुप तो दुर्लोभ ब्रह्मादिका तो लादलिया गोपी नारी तेथे इंद्रही सुखाची काही थोरी वरी तो देव बाळ ब्रह्मचारी विषय नातळे तर हा कैसा अनुभव तो ज्ञानी जानती भाऊ एरा अज्ञान जना संदेव गुरु मुखाबिन. तर अशा प्रकारे गुरुच्या मुखाशिवाय हे विज्ञान कोणाला कळत नाही बरोबर. म्हणून आईवडिलांसारखा गुरु ह्या जगात पहिला गुरु असतो की त्या गुरुला आपण कोटी दंडवत करत असतो
आणि नुसती आठवण काढली तरी आईवडील आपल्याला दर्शन देतात. हेच ह्या घराचं पुण्य आहे राम. बाकी परमेश्वर तर सगळ्यांना मिळवू शकतो, देव सगळ्यांच्या आज्ञेत पण राहतो, पण आईवडील जर आपल्याला भेटले नाही ना तर जगात कोणच नाही आपलं. म्हणून सगळ्यांनी पहिलं आईवडिलांचं चरण स्पर्श करावं आणि मग परमेश्वराची व्याख्या किंवा त्याचे अभंग गावेत. आणि हा असा अभंग आपल्याकडून स्वतः श्रीकृष्ण प्रभू कानाला